नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक, शिपाई, हमाल आणि फराश या पदासाठीचा निकाल हा आज लागण्याची शक्यता आहे. पाहू शकता, नवीन आठवडा सुरू झाला आहे सोमवार आजचा. आज जर निकाल लागण्याची शक्यता सगळ्यात मोठी आहे. आज संध्याकाळपर्यंत जर लागला निकाल तर आज लागू शकतो. त्यानंतरनं जी महत्त्वाची अपडेट आहे आजची ही आपण जाणून घेऊयात. मुंबई उच्च न्यायालय भरतीचा निकाल हा कधीपर्यंत लागू शकतो? खूप उशीर झालेला आहे. सध्या पाहू शकता, गेल्याच आठवड्यामध्ये मला वाटतं शुक्रवारी जी उत्तर तालिका आहे यामध्ये जाहीर करण्यात आली होती. अंतिम उत्तर तालिका जाहीर झाली होती आणि हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा आहे. नवीन आठवडा, याच आठवड्यामध्ये आज निकाल लागण्याची शक्यता आहे. आज जर लागला नाही पहिल्या दिवसामध्ये तर उद्यापर्यंत निकाल हा लागू शकतो. सगळी माहिती जाणून घेऊयात. निकालाची पुढी अपडेट. मुंबई उच्च न्यायालय शिपाई, हमाल आणि फराश. तर मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 बाबतची पुढी अपडेट. क्लर्क, शिपाई, हमाल, फराश या पदांच्या निकालाबाबत नवीन महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. जर तुम्ही परीक्षा दिली असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालय आणि बाकीच्या ज्या सरळ सेवा भरती प्रक्रिया आहेत शासनाच्या सगळ्या, या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर सर्वात मोठी बाबती जी आहे क्लर्क म्हणजेच लिपिक पदासाठीचा निकाल. तर लिपिक म्हणजेच क्लर्क पदासाठी 90 गुणांची पेपर जो आहे परीक्षा ही झाली होती आणि यामध्ये सुमारे 1332 इतक्या जागा असल्यामुळे अनेक उमेदवारांना संधी हे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भरतीमध्ये कोणत्याही पदवीचं आरक्षण लागू नव्हतं. कोणत्याही प्रवर्गामधून असाल तरी तुमचं सिलेक्शन निवड होण्याची शक्यता होती. त्यामुळे अनेकांचं मत आहे की यावेळी कट ऑफ जो आहे हा तुलनेनं कमी राहू शकतो. आता लिपिक पदासाठीचा अंदाजित कट ऑफ पाहिला तर या अगोदर सुद्धा आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. 90 पैकी 55 ते 60 गुण हा सुरक्षित झोन म्हणजे सेफ झोन मानला जाऊ शकतो. 55 किंवा त्यापेक्षा जास्त गुण असतील तर 100% तुमचं नाव जे आहे शॉर्टलिस्ट ही जी यादी आहे पहिली शॉर्टलिस्ट लागेल यामध्ये जे आलेलं असणार आहे. शॉर्टलिस्ट म्हणजे शेवटची निवड नसणार आहे. यानंतर पुन्हा मुलाखत असेल, तुमची कौशल्य चाचणी असेल आणि त्यानंतरनं तुमची जी अंतिम निवड यादी आहे पण यामध्ये जाहीर केली जाईल. तर काही माध्यमांमध्ये आज म्हणजेच आजची तारखेला 29 जूनला रोजी निकाल क्लर्कचा निकाल लागू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आत्तापर्यंत तरी निकाल लागलेला नाही आहे. आज संध्याकाळपर्यंत निकाल लागू शकतो किंवा आजचा पहिल्याच आठवड्याचा पहिला दिवस असल्यामुळे उद्या सुद्धा निकाल लागण्याची शक्यता आहे. रात्री उशिरा निकाल सुद्धा लागू शकतो. मात्र लक्षात ठेवायचं आहे, अधिकृत निकाल अजून जाहीर झालेला नाही आहे. अधिकृत वेबसाईटवर निकाल प्रसिद्ध झाल्यानंतरच अंतिम महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत अशीच आपल्याकडून पोचवली जाईल. त्याच्यानंतरनं शिपाई, हमाल आणि फराश या पदासाठीची सुद्धा अपडेट पाहूयात. तर यामध्ये या तिन्ही पदांची परीक्षा एकूण 30 गुणांची होती. सध्या चर्चेत असलेला अंदाजित कट ऑफ जो आहे 19 ते 24 गुण, म्हणजे 30 गुणांपैकी 19 किंवा त्यापेक्षा जास्त किती गुण असतील तर तुमचं शॉर्टलिस्टमध्ये नाव हे येऊ शकतं. कारण कट ऑफ हा कमीच असणार आहे. कारण त्यानंतरनं पुढच्या 2 प्रक्रिया आहेत आणि त्यानंतरनं चाळणीमधून उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर होणार आहे. एकूण जवळजवळ 850 जागा या पदासाठी होत्या. तर हा सेफ झोन तुम्ही मानू शकता. निकालाबाबत महत्त्वाची अपडेट म्हणजे पुढच्या आता जो सध्या चालू आहे 1 ते 7 जुलै दरम्यान शिपाई, लिपिक, शिपाई, हमाल जो आहे यामध्ये शिपाई, हमाल आणि फराश या पदासाठीचा निकाल हा लागू शकतो. लिपिकचा थोडा पहिला लागू शकतो म्हणजे या आठवड्यामध्ये सध्या याच महिन्यामध्ये, आणि त्याच्यानंतरनं शिपाई, हमाल आणि फराश या पदांसाठीचा निकाल जाहीर होऊ शकतो. म्हणजे दोन्ही पदे जे आहेत यांचा निकाल एकत्रित लागणार नाही आहे. आता सुधारित आन्सर की आपण पाहिली होती मागच्या व्हिडिओमध्ये, तर यामध्ये काय काय बदल झाला होता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही प्रश्न आपण पाहिले, जी दुसरी बॅच आहे बॅच नंबर 2 यातले जवळजवळ 3 ते 4 प्रश्न हे डिलीट करण्यात आले आहेत, रद्द झालेले आहेत वेगवेगळ्या संचामधून. तर काही प्रश्नांमध्ये एकापेक्षा जास्त उत्तरांना बरोबर देण्यात आलं आहे. तर याचा परिणाम कसा होईल तर काही विद्यार्थ्यांचे 1 ते 3 गुण वाढणार आहेत. 3 गुण वाढू शकतात, त्यांचे गुण मार्क्स वाढतील आणि काही विद्यार्थ्यांचे गुण हे कमीसुद्धा होऊ शकतात. असा यामध्ये फरक पडू शकतो.
म्हणून फायनल आन्सर की नुसारच तुमचा अंतिम मेरिट लिस्ट जो आहे हा कट ऑफ ठरणार आहे. आपण फायनल आन्सर की अंतिम उत्तर तालिका ही पाहिली होती शिपाई हमाल आणि फराशसाठीची, तर त्यानुसारच उमेदवारांचा निकाल जो आहे कट ऑफ ठरणार आहे. तर कट ऑफ कमी का राहू शकतो, कारण यंदा जागा ह्या खूप जास्त आहेत. जागा जास्त असतील तर सामान्यतः निवड होणाऱ्या उमेदवारांची संख्यासुद्धा वाढते. कारण जर पाहिलं तर या अगोदरचा वाहन चालक पदासाठीचा निकाल जाहीर झाला फक्त 37 जागांसाठी 750 उमेदवारांना यामध्ये शॉर्टलिस्टमध्ये नाव मिळालेलं आहे. तर यामध्ये जर आपण असाच अंदाज लावला तर जवळजवळ 850 जागांसाठी ज्या खूप जास्त उमेदवारांना संधी मिळू शकते. जवळजवळ 2000 दोन्ही पदे मिळून 2000 जागा होतात. त्यामुळे कट ऑफ काही प्रमाणात खाली येण्याची शक्यता ही व्यक्त केली जात आहे. परंतु हे अंदाजित विश्लेषण आहे. अधिकृत कट ऑफ हा निकालासोबत लवकरच जाहीर होईल. सध्या सॉरी निकाल लागेपर्यंत उमेदवारांनी आता काय करावं, तर अधिकृत वेबसाईट रोज तपासायची आहे, चेक करायची आहे. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका. त्याचबरोबर फायनल आन्सर की अंतिम उत्तर तालिकाने रिझल्ट आल्यानंतरच गुणांची खात्री करा. त्याचबरोबर निकाल येईपर्यंत तुम्ही वाट पहा. निकाल जो आहे आत्ता जवळजवळ अंतिम क्षणामध्ये येऊन ठेपलेला आहे, कारण महत्त्वाचं म्हणजे उत्तर तालिका ही जाहीर झालेली आहे. एकूण पाहता महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्लर्क निकाल हा आज संध्याकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतरनं शिपाई हमाल आणि फराश जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये निकाल येऊ शकतो. लेटसुद्धा होऊ शकतो थोडासा. क्लर्कचा अंदाजित कट ऑफ हा 55 ते 60 गुणांच्या दरम्यान राहील. शिपाई हमाल आणि फराश कट ऑफ 19 ते 24 पर्यंत असेल. अंतिम उत्तर तालिकामुळे काही उमेदवारांचे गुण हे वाढू शकतात, ज्यामध्ये मार्क्स जे प्रश्न चुकलेत त्या डिलीट झालेत त्यामध्ये वाढू शकतात. आणि जर तुम्हाला वाटत असेल की निकाल आता लागायला हवा तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही रिझल्ट फॉर वेटिंग फॉर रिझल्ट रेडी फॉर रिझल्ट असं कमेंट नक्की करा. आणि व्हिडिओ आवडला असेल त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या सरळ सेवा भरतीबाबतच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.